श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापे दूर करणारी आणि यमलोकाच्या दुःखापासून मुक्ती देणारी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पाशांकुशा एकादशी या व्रताची आपण आज कथा जाणून घेणार आहोत. तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे आणि व्रत करणे शुभ मानले जाते. या एकादशीला भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना अश्विन शुक्ल एकादशीचे महत्त्व आणि व्रत पद्धतीबद्दल तपशीलवार सांगण्याची विनंती केली. यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले की अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापे दूर करणारी आणि यमलोकाच्या दुःखापासून मुक्ती देणारी आहे. तर आपल्याला या एकादशी व्रताची कथा जाणून घ्यायची आहे. पाशांकुशा एकादशीची व्रतकथा पुढीलप्रमाणे. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले की पाशांकुशा एकादशीच्या व्रताची कथा पुढीलप्रमाणे. तर विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक क्रूर शिकारी राहत होता. तो एक अतिशय हिंसक, निष्ठुर, अनीतिमान आणि पापी कृत्य करणारा व्यक्ती होता. काळाच्या ओघात त्याच्या आयुष्यातील शेवटचा क्षण येणार होता. त्याच्या मृत्यूच्या 1 दिवस आधी यमाच्या दूतांनी याला निरोप दिला की उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या ते तुझा प्राण घ्यायला येतील. हे जाणून क्रोधन खूप दुःखी झाला आणि घाबरला. यावर उपाय जाणून घेण्यासाठी तो अंगारी ऋषींच्या आश्रमात पोहोचला. त्यांनी अंगिरा ऋषींना नमस्कार केला आणि आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली. तो म्हणाला की त्याने आयुष्यभर पापकर्म केले आहे. यापासून मला मुक्त व्हायचं आहे. म्हणून आपणास विनंती आहे की असा काही उपाय सुचवा ज्याने मला मोक्ष मिळेल आणि मी पापापासूनही मुक्त होईन. मग ऋषींनी पाशांकुशा एकादशीची व्रत पद्धतशीरपणे पाळण्यास सांगितले. मग त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे पाशांकुशा एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे त्याच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट झाली. जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्याने श्रीहरींच्या कृपेने मोक्ष मिळाला आणि भगवान श्रीकृष्णांचे युधिष्ठिराला सांगितले की जो पाशांकुशा एकादशीचं व्रत करतो त्याला योग्य जीवनसाथी मिळतो. पैशाची आणि धनाची कमतरता राहत नाही. तर व्रत करणारी व्यक्ती केवळ स्वतःलाच वाचवत नाही तर त्याच्या अनेक पिढ्याही सुखावतात. या दिवशी सोने, तीळ, अन्न, पाणी, छत्र इत्यादी दान करणे उत्तम मानले जाते. पाशांकुशा एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटले जाते कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. पुराणानुसार पाशांकुशा एकादशीचे व्रत करणाऱ्यांना एका तपाचे पुण्य प्राप्त होते. पाशांकुशा एकादशीला श्रीहरी विष्णूंच्या पद्मनाथम स्वरूपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे. कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्यास पाशांकुशा एकादशीचे व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने एकादशीचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते. पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो. पापातून मुक्तता मिळते. या एकादशीला दान, धर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून याच्या प्रभावामुळे सूर्ययज्ञाचे फल प्राप्त होते असे सांगितले जाते. श्रीराम आणि भरत यांची भेट. संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या एकादशीची नावे आणि त्यांचे महत्त्व वेगळे आणि विशेष आहे. पुराणानुसार पापरूपी हत्तीवर पुण्यरूपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते. एखाद्या माणसाकडे अनावधानाने जरी आपले पाप घडले तरी पाशांकुशा एकादशीचं व्रत करावे. असे केल्याने पापांचा नाश होऊन सद्गुणांचा समावेश व्रतकर्त्या व्यक्तीमध्ये होतो असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याचे म्हटले जाते. पाशांकुशा व्रत चरणात मौन बाळगून आराधना करावी असे सांगितले जाते. विजयादशमीनंतर याच एकादशी दिनी श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती अशी मान्यता आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशी दिनी केलेल्या व्रत पूजेचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापातून मुक्ती मिळू शकते. भगवान श्रीहरी विष्णूंना आवडता नैवेद्य
धूप दीप आणि आरती करून तुम्ही म्हणजे जे काही त्यांची षोडशोपचार पद्धतीने पूजा करून त्यांचा अभिषेक घालून त्यांना आवडत्या ज्या वस्तू आहेत किंवा जो नैवेद्य आहे तो दाखवून नमस्कार करून तुम्ही प्रसादाचं वाटप करायचे आणि शक्य असल्यास विष्णू चालीसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. या एकादशीची व्रतकथा ऐकावी आणि यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली किंवा आजची ही माहिती कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब. सर्वांना श्री स्वामी समर्थ.